नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपाची निर्विवाद बहुमताकडे वाटचाल. पंजाबमध्ये जोरदार मुसंडी घेत काँग्रेस बहुमताच्या दिशेनं, अकाली दल आणि भाजपाचा धुव्वा. मणिपूर आणि गोव्यात भाजपा आणि काँग्रेसमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच. लक्ष्मीकांत पार्सेकर, हरीश रावत, इरोम शर्मिलांसारखे दिग्गज पराभूत, तर मणिपूरचे मुख्यमंत्री ओक्रा मिबोबी सिंग विजयी. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपानं गाठलेल्या उंचीमुळे देशात राजकीय कलाटणी, केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 11 जवान शहीद, 5 जखमी. केंद्रीय गृहमंत्री तातडीनं घटनास्थळी रवाना. लष्कराच्या तिन्ही दलांची ताकद वाढवणाऱ्या अत्याधुनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. आणि इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सायना नेहवाल आणि सिंधू उपांत्य फेरीत पराभूत. भारताचं आव्हान संपुष्टात. आता सविस्तर वृत्त. देशातली सर्वात मोठी विधानसभा असलेल्या उत्तर प्रदेशासह 5 राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांचं चित्र आता स्पष्ट झालं असून उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपाची निर्विवाद बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारत बहुमत मिळवलं आहे. मणिपूर आणि गोव्यामध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत होत असल्याचं चित्र आहे. 5ही विधानसभांच्या 690 जागांपैकी 400हून अधिक जागांवर भाजपा आघाडीवर असल्यामुळे राज्यसभेत भाजपाला बहुमत मिळण्याचं चित्र आहे. त्या अर्थानं देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारा हा निकाल म्हणता येईल. या निकालानंतर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा भाजपाचा ऐतिहासिक विजय असल्याचं म्हटलं आहे. सुशासन आणि भ्रष्टाचारमुक्त कारभारावर उत्तर प्रदेशच्या जनतेनं शिक्कामोर्तब केलं असून जे लोक नोटाबंदीवर टीका करत होते त्यांना जनतेनं मतपेटीतून उत्तर दिलं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशच्या निकालाबद्दल पंतप्रधानांचं अभिनंदन केलं आहे. हा हिंदुत्ववादी पक्षाला मिळालेला विजय असून आता राम मंदिर झालं पाहिजे अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली. 5 राज्यांच्या निवडणूक निकालानंतर काही नेत्यांच्या या निवडक प्रतिक्रिया. उत्तर प्रदेश ने और बाकी प्रदेशों की जनता ने इतना अधिक उन पर विश्वास किया है. आज सारे कार्यकर्ताओं का हम अभिनंदन करना चाहते हैं, अपने पदाधिकारियों का जिन्होंने प्रचार किया. और आज का दिन हमारे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अमित शाह के भी अभिनंदन का है. राष्ट्रीय अध्यक्ष के रूप में जो उन्होंने पैमाना खुद जो मेहनत की है और जो हम सबों को उन्होंने एक प्रकार से इंस्पायर किया है, प्रेरणा दी है, ये बहुत ही अभिनंदनीय है. लेकिन सबसे अधिक अभिनंदन है उत्तर प्रदेश की जनता का. सर मणिपुर में भी ध्रुवीकरण करने की कोशिश की गई थी. देखिए, आप एक बात समझिए, ध्रुवीकरण की राजनीति लोग करने की कोशिश करते हैं. भारतीय जनता पार्टी लोगों ने एक प्रकार से अवसरवादी गठबंधन भी बनाया. लेकिन भारत की राजनीति का एक बहुत बड़ा बदलाव क्या है? ये बदलाव ये है कि अगर लोग ठान लेते हैं, देखिए बीजेपी 300 के लगभग आ रही है, तो इस बात को समझिए आप. ये भारत की राजनीति में एक बहुत प्रभावी बदलाव है. मुझे बहुत गर्व है. मैं सबसे पहले तो प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी को बधाई दूंगा उनके कुशल नेतृत्व के लिए, उनकी पारदर्शिता और विश्वसनीयता के लिए, जिसमें आज पूरा देश उनके साथ खड़ा है, उनके पीछे खड़ा है. भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष श्री अमित शाह जी ने जिस प्रकार से इस पूरे चुनाव में एक शिल्पकार की भूमिका निभा की और पूरे चुनाव का आयोजन बहुत ही कुशल तरीके से किया. साथ ही साथ भारतीय जनता पार्टी के उत्तर प्रदेश का नेतृत्व, हमारे उत्तर प्रदेश के अध्यक्ष केशव प्रसाद मौर्य जी, वहां के प्रभारी ओम माथुर जी, संगठन मंत्री सुनील बंसल जी, हमारे उत्तर प्रदेश का नेतृत्व राजनाथ सिंह जी, उमा भारती जी, कलराज मिश्र जी और लाखों लाखों कार्यकर्ताओं ने
जिस प्रकार से इस पूरे चुनाव को अटल परिश्रम और दिन रात मेहनत करके लोगों का दिल जीता है, मैं समझता हूं ये जीत उत्तर प्रदेश और उत्तराखंड की जनता की है। ये जीत उत्तर प्रदेश और उत्तराखंड के उस गरीब की है। पार्टी तो धन्यवाद देती है जनता का कि जनता ने विश्वास जताया है, लेकिन पहली बार देश के नागरिक एक अपने जैसा लीडर देख रहे हैं। हर नागरिक बहुत मजबूत नागरिक है और साहसी नागरिक है। वो चाहता है कि उनका प्रधानमंत्री भी उतना ही साहसी और मजबूत हो। देखिए, बहुत अच्छी जीत है ये, और निश्चित तौर से ये देश के उत्तर प्रदेश के लोगों ने अपने आप को देश के विकास के जो माहौल है उसके साथ जोड़ा है। उत्तर प्रदेश और उत्तराखंड की जीत एक ऐतिहासिक जीत होगी, और यह ऐतिहासिक इसलिए कि ये पूरे देश के चुनाव नतीजों को एक नया आयाम प्रदान करेगी कि लोग अब जात पात पर नहीं, काम के आधार पे और तरक्की के लिए वोट दे रहे हैं। मोदी जी के नेतृत्व में जबरदस्त विश्वास लोगों का है। डिमोनेटाइजेशन पर इतने विपक्षी दल चिल्लाए, उनको समझा ही नहीं कि जो गरीब का प्लान पहले कभी कांग्रेस के साथ होता था, आज पूरा गरीब बीजेपी के साथ हो गया है। महिला और युवाओं का जबरदस्त उत्साह है, और भारी परिवर्तन भारतीय राजनीति में यह है कि अब लोग, गरीब भी तरक्की चाहता है। देशातली सर्वात मोठी विधानसभा असलेल्या उत्तर प्रदेशात पहिल्यांदाच भाजपा निर्विवाद बहुमताकडे वाटचाल करत असून लोकसभेतली मोदी लाट अद्याप 3 वर्षांनंतरही कायम असल्याचं चित्र आहे। 403 जागांपैकी 308 जागांवर भाजपा आघाडीवर असून सत्ताधारी समाजवादी पार्टी आणि काँग्रेस युतीला 72 जागांवर आघाडी मिळाली आहे, तर मायावती यांच्या बसपाला केवळ 17 जागांवर आघाडी आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला केवळ 47 जागा होत्या, मात्र लोकसभेची निवडणूक आणि पंतप्रधानांच्या झंझावाती सभा उत्तर प्रदेशचं चित्र बदलणारी ठरली। विमुद्रीकरणाचा उत्तर प्रदेशात सकारात्मक परिणाम झाला असं दिसतंय। यादव, दलित आणि मुस्लिम बहुल पट्ट्यातही भाजपाची सरशी होताना दिसते आहे। मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पराभव मान्य केला असून दुपारी 4 वाजता ते जनतेशी संवाद साधणार आहेत। समाजवादी पार्टीचे नेते शिवपाल यादव यांनी या पराभवासाठी अखिलेश यादव यांना जबाबदार धरलं असून त्यांच्या अहंकारामुळे हा फटका बसल्याचं म्हटलं आहे। उत्तर प्रदेशचे निकाल धक्कादायक असल्याचं सांगत मायावती यांनी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार झाल्याचा आरोप केला आहे। हे निकाल रद्द करून नव्यानं निवडणूक घेण्याची मागणी त्यांनी केली आहे। हा महाविजय असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते राजनाथ सिंह यांनी दिली आहे। उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपानं गाठलेल्या उंचीमुळे देशाच्या राजकारणाला कलाटणी मिळाल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे। भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनीही या निकालाबद्दल आनंद व्यक्त केला असून पंतप्रधानांच्या विकासाच्या राजकारणाला जनतेनं दिलेला हा कौल असल्याचं म्हटलं आहे। प्रकार की आशंका जताई गई थी जब इनको 73 सीटें मिली थी। इसी प्रकार की आशंका सन 2014 में भी जताई गई थी कि वोटिंग मशीनों में जरूर गड़बड़ी की गई है, जिसके बिना बीजेपी के पक्ष में ऐसा खास चुनाव परिणाम बिल्कुल भी संभव नहीं हो सकता था सन 2014 में भी। और इतना ही नहीं, बल्कि उत्तर प्रदेश में वोटिंग मशीन के संबंध में ये चर्चा आम रही है कि बटन कोई भी दबाया जाए, वोट बीजेपी के कमल पर ही जाएगा, परंतु उस समय इन बातों पर ज्यादा ध्यान नहीं दिया गया। जब 2/3 सोचा थे तो 3/4 हो गया, और गजब का लहर है। उत्तराखंड और उत्तर प्रदेश ने पूरी तरह से सारे पार्टियों को ये संदेश दे दिया है कि अब मोदी और भारतीय जनता पार्टी ही इन प्रदेशों को चलाएंगे। और मुझे बहुत खुशी है कि भ्रष्टाचार और कुशासन और जिस तरह से गुंडागर्दी उत्तर प्रदेश में चल रही थी और उत्तराखंड में भी भ्रष्टाचार की प्रतिकाष्ठा हो गई थी, उसके लिए जनता ने बहुत ही स्पष्ट अपना जनादेश दिया है। जो हम लोग नेता वहाँ के, हम सबकी जिम्मेदारी है, इसलिए हम अपने ऊपर जिम्मेदारी लेते हैं।
राहुल जी तो सब जगह, पंजाब के तो वहां जीत रहे हैं, तो उसके लिए क्यों नहीं बोल रहे? गोवा में जीत रहे हैं, वहां क्यों नहीं बोल रहे? मणिपुर में अच्छा प्रदर्शन चल रहा है, वहां क्यों नहीं बोल रहे? तो राहुल जी पे जिम्मेदारी का, उनका काम है पार्टी के लिए सब तरफ काम करना। ऐसा है ना कि सभी जगह जहां भी जनता का फैसला, उसका हम अभिनंदन करते हैं, स्वागत करते हैं। और उत्तर प्रदेश में जो गठबंधन था वो अधूरा था। स्थापना सम्मेलन में जनता दल जो पूरा हर तरह का जनता दल जो बुलाया गया था, पुराना जनता दल यदि इकट्ठा होता और संतुलित तरीके से कांग्रेस पार्टी का अलायंस होता तो पक्की तौर पर नतीजे कुछ और होते। लेकिन जो है सामने, उसमें तो जनता ने बीजेपी को जिताने का काम किया, इसलिए जनता के फैसला का हम स्वागत। देवभूमी उत्तराखंडमध्ये भाजपा काँग्रेसला जोरदार मात देत सत्ता स्थापणार हे आता निश्चित झालं आहे। भाजपा 56 तर काँग्रेस 18 जागांवर आघाडीवर आहे। उत्तराखंडचे मुख्यमंत्री काँग्रेसचे हरीश रावत यांना हरिद्वार आणि किच्छा या दोन्ही मतदारसंघातून धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं। उत्तराखंडमधल्या काँग्रेस नेतृत्वालाच पराभव पत्करावा लागला, हे उत्तराखंडमधली काँग्रेसची स्थिती दर्शवते। निवडणुकीआधी उत्तराखंडमधल्या राजकीय वर्तुळात अनेक धक्कादायक घडामोडी घडल्या होत्या। उत्तराखंडमधल्या माजी 3 मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता, त्यामुळे संघटनात्मक पातळीवर काँग्रेसच्या गोटात चलबिचल होती। त्याचे परिणाम आजच्या निकालातून दिसून आले। काँग्रेस शासित मणिपूर राज्यात काँग्रेस आणि भाजपामध्ये सत्तेसाठी रस्सीखेच सुरू आहे। 80 जागांपैकी 19 जागांवर भाजपा तर 16 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे। सलग तिसऱ्यांदा मणिपूरचे मुख्यमंत्री असलेले ओक्राम इबोबीसिंह विजयी झाले असून मणिपूरमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा बहुमत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। अस्पा कायद्याविरुद्ध उपोषणाच्या माध्यमातून लढा लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांचा मात्र पराभव झाला आहे। इरोम शर्मिला मुख्यमंत्री ओक्राम इबोबीसिंह यांच्या विरोधात निवडणूक लढवत होत्या, मात्र त्यांना केवळ 90 मतं मिळाली। पंजाबमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली असून अपेक्षित आघाडी घेतली आहे। दुसऱ्या स्थानासाठी अकाली दल, भाजपा युती आणि आम आदमी पक्षात चुरस पाहायला मिळते। सध्याचे कल पाहता काँग्रेसने 75 जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे, तर आम आदमी पक्ष 22 आणि भाजपा अकाली दल युती 18 जागांवर आघाडीवर आहे। काँग्रेसची भक्कम आघाडी पाहता पंजाबमध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करणार हे जवळपास निश्चित झालं आहे। निवडणुकीपूर्वी नवजोत सिंग सिद्धू भाजपातून काँग्रेसमध्ये गेले होते। कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली पंजाबची ही निवडणूक लढली गेली, त्यात काँग्रेसला दमदार यश मिळताना दिसतंय। यापूर्वी असलेल्या अकाली दल आणि भाजपा सरकारच्या सरकारविरोधातला हा कल असल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे। आम आदमी पार्टी इथं अपेक्षित यश मिळवेल असा अंदाज होता, मात्र पंजाबातल्या नागरिकांनी काँग्रेसच्या पारड्यात मताचं दान टाकलं। नशेखोरीच्या विळख्यातून पंजाबला बाहेर काढण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना न केल्यामुळे बादल सरकारला पराभवाचा सामना करावा लागला। पंजाबमध्ये झालेल्या दारुण पराभवामुळे पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल उद्या राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवणार आहेत। गोवा विधानसभेच्या 40 जागांसाठी भाजपा आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत दिसून येत आहे। गोव्यात काँग्रेसला 8 जागांवर तर भाजपाला 7 जागांवर आतापर्यंत विजय मिळाला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला आणि गोवा फॉरवर्ड पक्षाला प्रत्येकी 1 जागा आतापर्यंत मिळाली आहे। गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना मांद्रेम मतदारसंघातून धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं। सध्याचा कल पाहता गोव्यामध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्री म्हणून गेल्यानंतर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी लक्ष्मीकांत पार्सेकर यांची वर्णी लागली होती। भाजपाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तसंच भाजपाचे सुभाष वेलिंगकर यांनी गोवा सुरक्षा मंचाची स्थापना केली, त्यांना शिवसेनेनेही साथ दिली होती। या सगळ्या पार्श्वभूमीवर गोव्यात सत्ता टिकवण्यासाठी भाजपाला धडपड करावी लागत असल्याचं चित्र आहे। पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवर आणि देशातल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पत्रकार संतोष माळकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। नमस्कार सर। नमस्कार। अडीचच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। 5 राज्यांच्या निवडणुकांचे बहुतांश कल आलेले आहेत। बरोबर। उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बहुमत मिळतंय, भाजपाला मोठं यश आहे, काय सांगाल? निश्चितच उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश
हे त्यातही उत्तर प्रदेश हे सगळ्यात मोठं राज्य आणि त्यामुळे त्या तिकडच्या विधानसभा निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागलं होतं आणि भाजपला मिळालेलं यश हे आत्ता जरी आपल्याला धक्कादायक वाटत असलं किंवा मोठं वाटत असलं तरी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर आपण ते यश बघितलं तर मला वाटतं की इतकं यश तर भाजपला निश्चितच मिळायला पाहिजे होतं कारण लोकसभेला त्यांना 70पेक्षा जास्त जागा होत्या आणि त्या तुलनेचा जर आपण विचार केला तर 350 पर्यंत भाजप जाईल असा एक प्रघात होता पण मधल्या काळामध्ये अशा काही घडामोडी झाल्या पुन्हा काँग्रेसची आणि समाजवादी पक्षाची युती झाली तरीही भाजप बहुमत मिळवेल असं एक चित्र होतं कारण 2 महिन्यापूर्वी मी स्वतः उत्तर प्रदेशाचा दौरा केला होता तिकडच्या लोकांशी बोललो होतो त्यामुळे परिस्थिती फार बिकट होती असं मला तरी वाटत नाही लोकांना विकास हवा होता अगोदरच्या सरकार ते विकास देऊ शकले नव्हते आणि त्यातही जी नवीन पिढी किंवा नवीन मतदार जो निर्माण झाला तो उत्तर प्रदेशच्या बाहेर आहे कोण गुजरातमध्ये आहे राजस्थानमध्ये महाराष्ट्रामध्ये तिकडचा विकास ते बघत होते आणि हा विकास बघताना त्यांना असं वाटत होतं की अरे इकडे जर इतका विकास होतो तर आपल्या उत्तर प्रदेशात का नाही आणि ती पिढी तो संदेश राज्यात घेऊन जात होती आणि त्यामुळे जात धर्म याच्या विरहित लोक विचार करत होते की बाबा आम्हाला विकास पाहिजे आम्हाला काहीतरी वेगळं हवं म्हणजे एक छोटासा आपण मुद्दा जरी घेतला विजेचा तरी बाहेर जी लोक होती ती विचार करायची अरे इतर राज्यामध्ये जर 18 तास वीज मिळते तर आम्हाला 2 तास वीज का किंवा 3 तास वीज का तर ह्या सगळ्याचा परिणाम हा या आपल्याला निवडणुकीत झालेला दिसला आणि पुढचं जरी पंतप्रधान मोदी या निवडणुकीत उतरले नसते तरी माझ्या मतीप्रमाणे भाजपला निश्चित बहुमत मिळालं असतं मोदींचा करिश्मा हा तिथून पुढे 300 जागांपर्यंत भाजपला घेऊन जाणं यात आपल्याला दिसला आणि हा करिश्माच म्हणायला पाहिजे कारण मोदी अविरत तिथे प्रचार करत होते आणि त्यामुळे मोदींची जादू यावेळेसही चालली असं म्हणावं लागेल आणि उत्तराखंडमध्ये काँग्रेस जी फुटली होती म्हणजे त्यांचे जे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बाहेर पडले होते रावतांची एकाती सत्ता तिथे होती आणि त्यामुळे लोक पुन्हा विकास जसं म्हणतो तो होत नव्हता आणि त्या लोक कंटाळली होती म्हणजे त्या भागातही तोच मुद्दा आपल्याला प्रामुख्याने जाणवतो की लोकांना किंवा जनतेला आता विकास हवाय जनतेला राजकारण नकोय जितका विकास होत जाईल तितकी किंवा जो पक्ष विकासाच्या दृष्टीने वाटचाल करेल तितकी जनता त्याच्याकडे वळेल आणि उत्तराखंडामध्ये आपल्याला तेच चित्र दिसतं भाजपने ठोस असं आश्वासन दिलं किंवा आम्ही विकासावर प्रामुख्याने विचार करणार आहोत आणि त्यामुळे लोक त्यांच्याकडे गेली आहेत आणि ऑफकोर्स तिथेही मोदींची जादू आपल्याला दिसते कारण मोदी असा एक चेहरा आहे भाजपचा की जो लोकांना अपील होतोय लोकांना आवडतोय आणि लोकांना असं वाटतं की मोदी काहीतरी करू शकतील आणि म्हणून लोक मोठ्या प्रमाणात भाजपकडे येताना दिसतात बरं आता या निवडणुकांनंतर राजकीय कलाटणी मिळणारे असं म्हटलं जातंय सगळेच नेते तसं म्हणतात तर त्याबद्दल काय सांगाल नेमकी कशी मिळेल निश्चितच म्हणून मगाशीच मी म्हणालो होतो की मोदी उत्तर प्रदेशात ठाम मांडून बसले होते ते का ठाम मांडून बसले होते कारण उत्तर प्रदेशामधले बहुमत नको होतं त्यांना 300 पेक्षा जास्त जागा हव्या होत्या आणि त्या 300 पेक्षा जास्त जागा जर आल्या तर राज्यसभेमध्ये भाजपचं बहुमत होऊ शकतं आणि आपण मागच्या 2 वर्षाच्या कालावधीत बघितलं की अनेक अशी विधेयक की जे लोकसभेत पारित झाली पण राज्यसभेत पारित होऊ शकली नाही आणि कुठेतरी ह्या सगळ्याच्यात कोंडी होत होती भाजपची किंवा मोदींची आणि त्यामुळे एक निश्चित होतं की बाबा जोपर्यंत राज्यसभा आपल्याकडे येणार नाही तोपर्यंत आपल्याला म्हणजे मोदींना हवं असं प्रशासन राबवता येणार नाही किंवा मोदींना हवा असा विकास राबवता येणार नाही आणि त्या दृष्टीने मोदींनी पावलं टाकली आणि त्यामुळे राज्यसभेत आता भाजपचं निश्चितच बहुमत असेल काही कामं पटापट मार्गी लागतील काही विधेयकं मार्गी लागतील दुसरं महत्वाचं म्हणजे राष्ट्रपती पदाची निवडणूक आता होऊ घातलेली आहे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी देखील हा मुद्दा म्हणजे उत्तर प्रदेशचं हे जे 300च्या पुढे जाणं
हे भाजपला खूपच फायदेशीर ठरणार आहे. तर या दोन मुद्द्यांमध्ये निश्चितच या सगळ्या निकालावर कलाटणी आपल्याला दिसणार आहे. ईशान्येकडचं राज्य मणिपूर, तिथे देखील काँग्रेसला भाजपा टक्कर देते. भाजपला गेल्या निवडणुकीत यश मिळालं नव्हतं इतकं, तिकडे शिरकाव होण्याचं काय कारण? तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेस मोदी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी पहिल्यांदाच म्हणजे आपला कारभार हाती घेतला आणि त्याने आपलं सगळं लक्ष हे ईशान्य भारताकडे केंद्रित केल्याचं आपल्याला दिसलं. त्यांनी तिकडसाठी वेगवेगळे सेल निर्माण केले, कारण तो भाग हा विकासाच्या दृष्टीने खूपच मागास होता आणि त्यामुळे तिकडे फुटीरतावाद मोठ्या प्रमाणात वाढला होता. ते मोदींना टाळायचं होतं आणि त्या अनुषंगाने भाजपने त्या ठिकाणी शिरकाव केला आणि तो शिरकाव हा इतका प्रबळ होता ते आपल्याला ह्या निवडणुकीत दिसून आलं. म्हणजे ज्या ठिकाणी मागच्या निवडणुकीत भाजपचं एकही जागा नव्हती किंवा कुठेतरी थोडंसं अस्तित्व दिसत होतं, आज ती भाजप काँग्रेसला आपल्याला टक्कर देताना दिसते. तर ह्या ठिकाणी मोदींची दूरदृष्टी आणि त्यांचं मॉड्यूल हे आपल्याला इथे कार्यरत झालेलं दिसतं आणि त्याला मिळालेलं हे मणिपूरमधलं यश होतं. ही निवडणूक लोकसभेची मिनी निवडणूक होती का, तुम्हाला काय वाटतं? लोकसभेची मिनी निवडणूक आपण आपल्याला म्हणता येणार नाही, पण म्हणजे आता अजून 2.5 वर्ष आहेत लोकसभेला. पण एक मात्र नक्की आहे की मी निश्चित सांगू शकेन की ह्या निवडणुकीने एक मोठा धडा सगळ्याच राजकीय पक्षांना दिला. तो म्हणजे की तुम्ही विकास करा, तुम्ही काम केलेलं दाखवा, लोक तुमच्या मागून येतात, तुम्हाला मतं देतात. पण जर तुम्ही काम केलं नाहीत तर लोक घरी बसवतात. आता आश्वासनाला बुडलेली जनता राहिलेली नाही. आता साक्षरतेचं प्रमाण वाढलंय. नवीन जो मतदार येतोय तो शिक्षित आहे, तो आपलं घर, आपलं विभाग, आपला एरिया, आपलं राज्य सोडून बाहेर जातोय. त्यामुळे विकास काय असतो तो बघतोय आणि तो आपल्याकडे का नाही ही खंत तो आपल्या गावात, आपल्या शहरात येऊन बोलून दाखवतोय आणि तो बेसिकली हे जनमत वळवतोय की बाबा मी गुजरातमध्ये होतो, मला तिकडे अमकं दिसलं, आपल्याकडे काही नाही. हे का तो मतपरिवर्तन करतोय. म्हणजे हा मुद्दा अनेकांच्या लक्षात आलेला नाही की नवमतदार जो आहे तो आगामी काळात खूप प्रभावी ठरणार आहे आणि तो जात बघणार नाही, तो धर्म बघणार नाही, तो निश्चितच विकास बघेल. म्हणूनच तुम्हाला मुस्लिम बहुल भागात पण उत्तर प्रदेशमध्ये भाजप दिसते, कारण तिकडचेही जे तरुण आहेत ते उत्तर प्रदेशच्या बाहेर काम करतात. त्यांना त्या राज्यामधला विकास उत्तर प्रदेशमध्ये हवाय आणि तो ह्या सगळ्या देशामध्ये आणि आगामी काळात हा नवमतदार प्रभावी ठरणार आहे. धन्यवाद सर माहितीबद्दल. नमस्कार. वळूया पुढच्या बातम्यांकडे. देशभरातल्या उच्च न्यायालय तसंच स्थानिक न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या फौजदारी खटल्यांबाबत सर्वोच्च न्यायालयानं कालमर्यादा ठरवली आहे. न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल आणि न्यायमूर्ती यू ललित यांच्या पीठानं काल याबाबत निर्देश दिले. जलद न्याय न मिळणं म्हणजे लोकांना न्यायव्यवस्थेबाबत वाटणाऱ्या विश्वासाला तडा जाण्यासारखं आहे असं मत न्यायालयानं व्यक्त केलं. उच्च न्यायालयानं कनिष्ठ न्यायालयाला जामीन अर्जासाठी 1 आठवड्याचा कालावधी द्यावा. आरोपी तुरुंगात असेल तर सत्र न्यायालयानं गंभीर गुन्हे 2 वर्षांच्या आत संपवावेत असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. त्याचबरोबर 5 वर्षांपेक्षा जुने खटले या वर्षअखेरीपर्यंत निकाली काढण्याचे प्रयत्न करावेत असंही न्यायालयानं म्हटलं आहे. सरकारी शाळांमध्ये नवविचारांना चालना देण्यासाठी धोरण बनवण्याची गरज आहे असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सांगितलं. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात नवाचार महोत्सव काल संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. तरुणांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी नवे विचार उपयुक्त ठरतील असं मुखर्जी म्हणाले. अटल नवाचार मिशन अंतर्गत 500हून अधिक शाळांमध्ये टिकरिंग लॅब खुल्या झाल्याबद्दल मुखर्जी यांनी आनंद व्यक्त केला. ओडिशात चांदीपूर जवळच्या हवाई तळावरून आज भारतानं ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. ही चाचणी यशस्वी झाल्याचं संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या सूत्रांनी सांगितलं. 300 किलोची युद्धसामग्री वाहण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे. पायदळ, नाविक दलात हे क्षेपणास्त्र याआधीच दाखल झालं असून आता हवाई दलात दाखल होण्यासाठी सज्ज झालं आहे. रशियाच्या सहकार्यानं तयार केलेल्या या क्षेपणास्त्रामुळे भारताची संरक्षण सज्जता आणि युद्धक्षमता मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं सूत्रांनी सांगितलं.
छत्तीसगडमधल्या नक्षलप्रभावी सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 11 जवान ठार झाले तर 5 जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भेज्जी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या घनदाट जंगलात सीआरपीएफची तुकडी गस्त घालण्यासाठी गेली असता नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला. या तुकडीत 112 जवान होते. नक्षलवाद्यांनी पोलिसांकडून 10 शस्त्र आणि इतर उपकरणेही पळवून नेल्याचं समजतं. सुरुवातीला नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवून नंतर जंगलातून हल्ला केला अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिली आहे. सुकमा जिल्ह्यात शहीद झालेल्या पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह सुकमाकडे रवाना झाले आहेत. जंगल परिसरात अद्याप शोध मोहीम सुरू आहे. ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतून भारताच्या पीव्ही सिंधू आणि सायना नेहवाल यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे या स्पर्धेतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. उपउपांत्य फेरीत पीव्ही सिंधूला तैवानच्या ताई इंगनं 14-21 आणि 10-21 अशा गेममध्ये पराभूत केलं तर सायनाला दक्षिण कोरियाच्या सुंग ह्यूनकडून 20-22, 20-22 अशा गेममध्ये पराभवाचा सामना करावा लागला. हवामान. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपाची निर्विवाद बहुमताकडे वाटचाल. पंजाबमध्ये जोरदार मुसंडी घेत काँग्रेस बहुमताच्या दिशेनं. अकाली दल आणि भाजपाचा धुव्वा. मणिपूर आणि गोव्यात भाजपा आणि काँग्रेसमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच. लक्ष्मीकांत पार्सेकर, हरीश रावत, इरोम शर्मिलांसारखे दिग्गज पराभूत तर मणिपूरचे मुख्यमंत्री ओक्राम मिबोबी सिंग विजयी. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपानं गाठलेल्या उंचीमुळे देशात राजकीय कलाटणी. केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 11 जवान शहीद, 5 जखमी. केंद्रीय गृहमंत्री तातडीनं घटनास्थळी रवाना. लष्कराच्या 3ही दलांची ताकद वाढवणाऱ्या अत्याधुनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. आणि इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सायना नेहवाल आणि सिंधू उपांत्य फेरीत पराभूत. भारताचं आव्हान संपुष्टात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.